जे काही हा या षटकात जे काही षटकार येतील त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 300 रुपयांचा पुरस्कार. तर या ओव्हर मध्ये दोन्ही ओव्हर मध्ये जेवढे ओके बबलू पठाण यांच्या विरोधात जे काही षटकार येतील त्यांना मात्र 300 रुपयांचा पुरस्कार आहे. ओहो पहिल्याच बॉलवर वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. 6वा षटकार सिक्सर. होता खतरनाक आणि प्रति षटकार इथे मात्र 300 रुपयांचा पुरस्कार आहे. जो कोणी फलंदाज बबलू पठाण यांच्या विरोधात षटकार लगावेल त्या फलंदाजाला. चला षटकाराच्या मदतीने इथे षटकाची सुरुवात झाली. रन संख्या झाली 59 रन. 59 फॉर द लॉस ऑफ 1. यावेळेसही जर बघितलं तर मागच्या दिशेने फटका खेळला. तिकडे मात्र फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील संदीप. ओ खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मारले. जबरदस्त खेळ. राहुल जोनवाल सर 63 धावा मात्र टीमच्या बनल्यात. वैयक्तिक जर बघितलं तर 6 बॉल मध्ये 17. स्विंग अँड मिस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गणेश शिदेवन संघाचे संघमालक गणेश डुकले यांच्या वतीने बबलू पठाण यांना हॅट्रिक साठी 2100 रुपयांचा पुरस्कार आहे. जर हॅट्रिक घेतली बबलू पठाणने तर गणेश 11 चे संघमालक गणेश डुकले यांच्या वतीने. तर मॅचच्या दिशेने आपण वळूयात. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 63 वर आहे. मंच आपण बघू शकता की मान्यवरांनी इथे फुलून उठला या दुपारच्या सत्रामध्ये. याही वेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि पैर पर गेंद तो हवाई सर पर गेंद. लॉंग लेग सीमारेषा पार. राहुल सरांच्या बाटलीचा चौका. आणि आता आपण बघतोय की राहुल जोनवाल सर दोन्ही एंडनी जर बघितलं ना तर आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये जी काही सुरू आहे. 67 धावा स्कोर कार्ड वर लागला. 67 फॉर दी लॉस ऑफ 1. आणि राहुल जोनवाल सर सध्याच्या घडीला ज्या त्या मैदानाच्या आतमध्ये भिडलेत ना कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाज इथे गोलंदाजांना कमबॅक 150 धावा जर बनवल्या तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवाजी भाऊ चव्हाण यांच्या वतीने 3000 रुपयांचा पुरस्कार मात्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. पुढचा ओहो राहुल सरांची याही वेळेस जर आणि याही वेळ जागा बनवून मारला आहे. डीप पॉइंट कव्हर स्वीपरच्या दिशेने फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. इथे देखील चला मात्र इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 77 रन. 1 गडी बाद. बिन सूरज सुबह नहीं होती, बिन चांद रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और राहुल सर बिना मैदान के अंदर अच्छी शुरुआत नहीं होती.
ओव्हर मध्ये 77 धावा. तर विचार करू शकता तुम्ही कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झालेली असावी. अक्षरशः जर बघितलं तर कहर गोलंदाजांवर हातांनी पाहायला मिळालं आणि उत्कर्ष पड आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. कारण की अनिकेत काळे राहुल जनवाल ठेवतातच. रन संख्या मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला. हॅलो बघा दोन्ही संघामध्ये नावाजलेले खेळाडू आहे. एका साइडला असरार 11 मध्ये नावाजलेले खेळाडू बबलू पठाण, ते अल्ताफ शाह, वसीम शेख, तसेच भैयालाल, संदीप राठोड, संकुल मलके, अर्शद, हमीद, अल्ताफ मोठे मोठे नाव आहे या संघातही. तसेच नाट ड्रीप मध्ये नावाजलेले नाव तर नाही पण एक यंग टॅलेंट म्हणून उभरलेला खेळाडू म्हणजे उत्कर्ष पड. कालच बबलू पठाण म्हटले होते की हम नाम देख के नहीं खेलते, पण आज त्याचं उदाहरण दिलं उत्कर्ष पड यांनी की मैं नाम देख के नहीं मारता. चांगला एक कमबॅक उत्कर्ष पड यांच्याद्वारे. दॅट्स निलेश गवई फॉर यू. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेने. यावेळी जर बघितलं तर खोलवा टप्प्याचा बॉल मनगटाच्या बळावर मात्र इथे फटका खेळलाय. त्यामुळेच मी म्हटलो की दॅट्स निलेश गवई फॉर यू. रेफर कोणी घेतलाय? गोलंदाज इथे पंचांनी मात्र रेफरल घेतलाय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये. तर आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र इथे क्लिअर केला जाईल. चला हा नो बॉल आहे. हा मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय. तर या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकत नाही, या सामन्यातही गोलंदाजी करू शकत नाही. आणि ऑफिशियल ग्रुपवर ज्या काही पुढच्या अपडेट्स आहेत त्या मात्र तुम्हाला जाणता ग्रुपवर भेटून जातील. तर चला गोलंदाज मात्र आपण इथे बदलायचा आहे. नो बॉल इथे मात्र राहील आणि पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. गर 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 गिरकी फिरेल आणि तिथे मात्र आपण बघतोय की पुढचा बॉल आपल्याला गिरगर्दन घाट अर्थात फ्री हिटचा बॉल पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ राहिला आतापर्यंत. जर बघितलं ना तर मला असं वाटतं की शिवा भाऊ यांना माहितीच होता 150 बनतात की काय, कारण की ज्या रीती त्यांनी पुरस्कार लावलाय धाव संख्या टार्गेट करूनच लावलाय की 150 बनवा. रवी भाऊच्या टीमला 3000 रुपयाचं पारितोषिक. बट हे मैदान राहिलंय. रन धावा संख्या इथे बनली आहे कारण की 140 सारखी धावा संख्या जर बघितली तर आपण बघतो की चेस झाली. तर कालचा दिवस नक्कीच धावा बनल्या नाही, पण आजच्या दिवसामध्ये सकाळच्याही दोन्ही मॅचेस लो स्कोरिंगच झाल्या, पण या मॅच मध्ये आपण बघतो की रन बनताना आपल्याला पाहायला मिळाले. तर विनंती राहणार आहे लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅच मात्र ऑन करा आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल करायचा आहे. असरार 11 वर्सेस टीम नाट ड्रीप असा हा मात्र सामना आहे. बोला ना.
तर नो बॉल इथे मात्र दिलेला आहे. तर डॉट बॉल आहे याची आपण दक्षता घ्यायची. चला सिंगल काढलाय. ओके एक धाव मात्र इथे पळून काढलेली आहे. तर रन संख्या एक धावेच्या मदतीने जाईल 78 रनवर. 78 फॉर दी लॉस ऑफ 1. आणि पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सय्या स्ट्राइक रेटला बॅटर आहे. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर राहुल जोनवाल सर जे आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतात. कमी गतीने टाकला. यावेळेस मात्र डीप पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. स्कोर कार्ड वर 84 धावा ज्या मात्र या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड लागलाय. काय पार्टनरशिप पाहायला मिळाली. नक्की 70 धावांची आतापर्यंत ही ओपनिंग पार्टनरशिप. हो यावेळेस जर बघितला तर एअर स्ट्राइक. काय फटका होता. लाजवाब जबरदस्त शॉट. सिक्सर. सॉलिड दिली आहे या दोन्ही. पहिली विकेट काळेच्या रूपात पडली होती घरी. नंतर पहिल्या विकेट साठी आतापर्यंत जर बघितलं तर फार धावा जोडल्या. राहुल जोनवाल सर ऑन 43 13 बॉल मध्ये. याही वेळेस जर बघितलं तर आखू टप्प्याचा बॉल याला देखील पंख मोडले. चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि धावा मात्र इथे मिळतील 6. षटकार. रन फुलालचा बॉल आणि स्टाईल मध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. एकदा जोरदार टाळ्या राहुल सरांसाठी होऊन जाऊ द्या.
कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता। अरे राहुल जोनवाल सर तो इस छत्रपति संभाजीनगर क्रिकेट का वो देसी घी है जो किसी बनिये की दुकान पे नहीं मिलता। जबरदस्त बॅटिंग केली आहे, 15 बॉल मध्ये 53 धावांची खेळी आणि टीमची रन संख्या 5 ओव्हर 102 रन। आणि मला असं वाटतं की शिवाभाऊंनी जे पुरस्कार लावलाय ना 3000 चा, तो मात्र पुरेपूर जिंकण्याच्या इराद्यानेच उतरले इथे नाटरी। 5 ओव्हर नरेशजी टोपे यांच्या वतीने तो पुरस्कार आहे 3000 रुपयांचा, आणि त्यांच्याच वतीने शिवाभाऊ यांच्या वतीने नाहीये तो पुरस्कार। चला, संदीप राठोड मात्र इथे गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतील। आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर उत्कर्ष फड जे की 11 बॉल मध्ये 33 वर नॉट आउट आहे। आणि दुसरीकडे मात्र राहुल जोनवाल सर यांचा शो सुरू आहे। असरार 11 संघासाठी इथे एक पारितोषिक आलंय संघ मालक असरार सर यांच्या वतीने। संघ जर जिंकला तर जो कोणी खेळाडू असरार 11 चा मॅन ऑफ द मॅच राहील त्याला मात्र 5000 रुपयांचा पुरस्कार असरार सर यांच्या वतीने देऊन सन्मानित करण्यात येईल जाणार आहे। 102 वर 1 स्कोर कार्ड। संदीप राठोड गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत NRB एक्सप्रेस। आणि संदीप राठोड देखील फार चर्चेत राहिले, गेल्या 1-2 महिन्यांमध्ये फार सुधार आणि फार जर बघितलं तर दमदार प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलंय। 30 गाव प्रीमियर लीगची स्पर्धा जेव्हापासून त्यांनी गाजवली आहे, नक्कीच एक वेगळाच निखार आलाय त्यांच्या गोलंदाजीत। फुललेंचा बॉल इथे मात्र दिशा दाखवली आहे। रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढेल, डायरेक्ट हिट केलाय खरा, आणि 1 धाव मात्र इथे मिळेल। राहुल सर जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावतात या डावात, तर गणेश 11चे गणेशजी डुकले यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। आणि नाट ड्रिप जर जिंकली तर जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहील त्याला रवी भाऊ बोडके यांच्या वतीने 11000 रुपयांचा पुरस्कार मात्र इथे देऊन सन्मानित करण्यात येईल। नाट ड्रिप जर जिंकली आणि जो मॅन ऑफ द मॅच राहील त्याला। फुलालेचा बॉल लोअर फुल टॉस, मागच्या दिशेने फटका खेळलाय, फिल्डर बनून राहतात आहे दर्शक, आणि दर्शक होतात आहे दिवाणे। अजून एक चौकार, रन संख्या 107 रन, 1 गडी बाद। आणि पांडुरंगजी गजे सर यांच्या वतीने एक पारितोषिक आलंय। राहुल जोनवाल सर जर शतक पूर्ण करतात आहे तर 2100 रुपयांचा पुरस्कार जो मात्र त्यांना देऊन सन्मानित करण्यात येईल। टीमची रन संख्या 107 रन, 107 फॉर दी लॉस ऑफ 1। 4 बॉल अजूनही यायची बाकी आहेत। कमी गतीने टाकला एअर स्ट्राइक, दॅट्स राहुल जोनवाल स्पेशल, लॉंग ऑफ बॉलला आणि षटकारासाठी पाठवलाय, सिक्सर। काय फलंदाजी करतात है, सब कुछ लगा है दाव पर, अब रुक नहीं सकते, टूट सकते हैं लेकिन मैदान के अंदर झुक नहीं सकते। अशाच प्रकारचा ऍटिट्यूड जो मात्र राहुल जोनवाल सरांचा दिसतोय। 17 बॉल मध्ये 65 ची खेळी, याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील शिरू भैयालाल 2 धावा इथे मात्र पळून काढल्या जातात आहे।
टायमिंग एवढी काही खास जोडली नव्हती आणि 2 धावा मात्र इकडे आपल्याला पळताना पाहायला मिळाला. 100 धावांची पार्टनरशिप देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. या जाणता राजा चषकाची पहिली भागीदारी आहे जी मात्र आपल्याला पाहायला मिळते की 100 प्लस गेले. 30 बॉल मध्ये 101 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळते. एक तरफ कुवा, दुसरी तरफ खाई, दोनों तरफ बराबर की धुलाई. जनसंख्या 115. या वेळेस जर बघितलं तर हाय अँड हँडसम, वा भाई वा, फक्त जा आणि उचलून आणा एवढंच काम राहिलंय. रन संख्या 121 रन, 121 फॉर द लॉस ऑफ 1. पाहायला मिळते आणि म्हणावं लागेल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. बघ दुसरा आणि या षटकातला तिसरा. रन संख्या झाली 127. 6 ओव्हर 127 रन, 1 गडी बाद. 127 फॉर द लॉस ऑफ 1. राहुल जोनवाल सर 20 बॉल 79 धावांची केली. चर्चा फक्त एकच, चांदा टू बांदा. चर्चा फक्त चांदा टू बांदा. आज मात्र राहुल सरांनी केलाय गोलंदाजांचा वांदा. काय बॅटिंग पाहायला मिळाली, अफलातून. षटकार चौकार मात्र चौफेर त्यांच्या पाठपद्ध आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या मॅच मध्ये मात्र मोठा परफॉर्मन्स आतापर्यंत डिलिव्हर केलाय. बट उत्कर्ष वर्ड देखील आपल्याला पाहायला मिळतील. काय बॅटिंग केली आहे त्यांनी देखील. रन संख्या जर बघितली तर वाढताना पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कर बबलू पठाण. रन संख्या झाली 127 रन, 127. उत्कर्ष वर्ड मात्र 12 बॉल मध्ये 34. उत्कर्ष वर्ड, वा काय एअर स्ट्राइक केला यार. सूरज डुबा है यारो. 2-6 मैदान में मारो, रस्ते बुला दो तुम गेंदबाज के. रन संख्या 133 रन, 133 फॉर द लॉस ऑफ 5. ते म्हटलं होतं की मूर्ती लहान पण कीर्तिमान. ही तर मूर्ती पण मोठी आहे आणि कीर्ती पण मोठीच आहे म्हणावं लागेल. रवी भाऊंनी शेवटी का होईना एक अजून एक कॉम्पिटिशन मात्र लॉन्च केलं आता. उत्कर्ष फड हे नाव चर्चेत राहणार आहे. बॉस काय बॅटिंग केली आहे या खेळाडूने आजही. जबरदस्त आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन हाई आहे. कारण की नाटड्रिपची लाईनअप बघितली ना, रमेश शिराळे, राहुल सर, अनिकेत काळे यांची मात्र जास्त तयारी केली जाते. पण हा खेळाडू आउट ऑफ सिलेबस क्वेश्चनच आला. 133 धावा टीमच्या झाल्यात. उत्कर्ष फड 40 वर. पुढचा बॉल. फुलाल्यांचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने टोलावलाय. फिल्डर मात्र आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय गॅप बंद चेंडू होईल फरार. धावा मिळतात 4. रन संख्या 137 रन, 1 गडी बाद. DJ 137 फॉर द लॉस ऑफ 1, जे की सध्याच्या घडीची स्थिती आहे. डेड बॉल आया. बेल्स पडलेली होती पहिले त्यामुळे.
डेड बॉलचा निर्णय मात्र इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय आणि अंडू मात्र इथे केल्या जाईल आणि रन संख्या मात्र मागच्या दिशेने जाईल. तत्पूर्वी आपण बघू शकतात की काय बॅटिंग केली आज उत्कर्ष फडने देखील मन जिंकण्याचं काम केलंय. मागच्या दिशेने फटका यावेळेस फिल्डर आहेत तिकडे चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत मात्र आपण बघतोय की रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव स्कोर काढू लागते 134. अजूनही 10 बॉल बाकी आहे. टीमची रन संख्या 134. राहुल सर ऑन 79. पुढचा बॉल फुलंचा बॉल यावेळेस मात्र फटका हवेत आणि हा देखील चेंडू लांबी दुरी पंचांकडनं षटकाराची मंजुरी घेऊन जातोय. रन संख्या झाली 140 रन. 1 गडी बाद 141. जिथं माच करायला मात्र पाहायला मिळते. फुलंचा बॉल अलॉंग द कार्पेटचा फटका खेळाय मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय की 1 धाव मात्र मिळणार आहे आणि या 1 धावेच्या मदतीने रन संख्या आपल्याला पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 2 धावा मात्र चोरल्यात. 142 धावा 142. चला 142. नक्कीच इथे जर बघितलं तर आवाक्याच्या बाहेरचा बॉल वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. शतक पाहायला मिळू शकतं आज कारण की 13 धावा शतकासाठी पाहिजेत. 8 बॉल अजूनही बाकी. वाईटचा निर्णय मात्र इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. रन संख्या मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. म्हटलं जातं की इतिहास हा साक्षी आहे. उसळत्या लाटांचा आणि शांत माणसाचा कधी नाद करायचा नसतो. नडला की तोडला त्या प्रकारची बॅटिंग आहे. पुढचा बॉल ओहो चांगला चेंडू. हा मात्र बबलू पठाण यांचा स्टॉक बॉल आहे. काय चेंडू टाकला. पाय पकडण्याचा प्रयत्न केला बट बघा आंखो में इशारा आणि स्कोर कार्ड वर जर बघितलं तर बघता बघता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तू चल मैं आया ज्या सिक्वेन्स मध्ये तिथे मात्र त्यांनी रन चोरला. कौतुक करावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांच्या. ज्या रीत्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते दोघंही खेळलेत आणि उत्कर्ष फडचं मी विशेष कौतुक करेल. 14 बॉल मध्ये 41. राहुल सर 23 बॉल 89 माफ करा 89. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेरचा बॉल डीप पॉइंटला फटका खेळलाय. फिल्डर मात्र चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा स्वरूपी मात्र इथे धावा आपल्याला बंदांनी पाहायला मिळेल आणि रन संख्या मात्र पुढे जाईल. षटक संपेल. 147 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर काढावे लागल्यात. 7 ओव्हर 147 रन 1 गडी बाद. 24 बॉल मध्ये 91 ओव्हर खेळतात राहुल सर. त्यांना पाहिजे 9 धावा शतकासाठी आणि टीम जर बघितली तर ऑलमोस्ट 150च्या आसपास तर पोहोचलीच आहे. चला पुढील गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्कून यायचंय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि संदीप राठोड जे मात्र आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतात. संदीपच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 25 धावा आल्या होत्या. कमी गतीने टाकलाय. हो इथे मात्र इरादा दाखवलाच नाही. फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे. 1 धाव मात्र घेतली आहे का तर त्याला देखील माहिती आहे की 9 धावा मात्र पाहिजे. तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ही जर गोष्ट एवढ्या युवा वयात तुम्ही शिकत असाल सॅक्रिफाईस करण्याची. कारण की राहुल सरांनी देखील जसा सिंगल घेतला ना एक वेगळं रिॲक्शन दिला. अरे मी तर शतकाच्या उंबरठ्यावर आहे पण तू पण अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर हे रिॲक्शन देखील राहुल सरांकडनं तिकडनं आलं. बट नो वरीज 148 झाल्यात. गोलंदाजी मार्कवर संदीप आहे. दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर 30 गाव प्रीमियर लीगचे आयोजक आणि किंग ऑफ MIDC म्हणून ज्यांची ओळख आहे असे पैलवान बिजू भैया दरयावाले यांचं देखील आगमन आणि भैयांनाही विनंती की आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. उडवला आहे टायमिंग प्रॉपर. मनगडाचा वापर आणि चेंडू सरळ हवाई सफर. सडक पे कडक राहुल जोनवाल भर उडामध्ये बेधडक सिक्सर.
जो आम्हाला कमी आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी जिथं दहशत करताय तुम्ही या ठिकाणी भैयांना विनंती राहील की आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि शिवाभाऊ यांच्या हस्ते मात्र स्वागत सत्कार बिरजू भैया यांचा केला जाणार आहे. तिसगाव प्रीमियर लीगचे आयोजक ज्यांनी जर बघितलं तर क्रिकेटचा फॉर्मॅट पूर्णपणे आपण बघतोय की या संभाजीनगर मध्ये बदलला. यावेळेस जर बघितलं तर बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय आणि बिरजू भैया यांचा मात्र स्वागत सत्कार इथे मंचावरती केला जातोय. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो की आपल्याला इथली पाहायला मिळेल. रन संख्या मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला 154 आणि राहुल सर ऑन 97 154 धावा एक गडी बाद जी की सध्याच्या घडीची स्थिती आहे. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन करायची वेळ जास्त वेळ घालवू नका. फुललेचा बॉल आणि याच फटक्यासोबत शतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. सर्वांना विनंती करेल की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. दशकों की मेहनत सपनों की उड़ान एक बार फिर गूंज उठा है ये मैदान हर चौका जैसे त्योहार वो इस गाड़ी की वापसी साथियों का सभी का उपहार. पैलवान बिरजू भैया तळ्यावाले तिसगाव प्रीमियर लीगचे आयोजक यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार जो मात्र राहुल जोनवाल सर यांना या शतकासाठी देण्यात येणार आहे. अजून एक वेळेस यावेळेस मात्र इलिव्हेशन काही खास मिळालं नाहीये. फटका मात्र हवेत आहे. जेल मात्र इथे झालाय. अंत 10 विकेट मिळाली. बट सर्वांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या राहुल जोनवाल सरांसाठी होऊन जाऊ द्या. नक्कीच समोरच्या संघाचे खेळाडू देखील तिथे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. ज्या रीत्या खेळीच त्या प्रकारची राहिली आहे आणि बघू शकता आपण मैदानातील सर्वच खेळाडू मात्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे जातात आहे. जबरदस्त नॉक होती. जबरदस्त नॉक आणि एक पेक्षा एक प्रहार मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि एकदा बॅट दाखवून आपण नक्कीच सर्वांचं अभिवादन स्वीकार करायचे. राहुल सर वेल प्लेड. फार सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. यस वेल प्लेड. शुभेच्छा द टायगर ऑफ छत्रपती संभाजीनगर. आणि आज मात्र त्यांची धाड पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. रवी भाऊ यांच्या षटकारासाठी जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कार शेवटच्या बॉलवर आला.